पालघर जिल्ह्यामध्ये आज पावसाचा रेड अलर्ट। तर जिल्हा प्रशासनाकडून आज पालघरमधील सर्व शाळांना महाविद्यालयांना सुट्टी। तर पावसाचा जोर कायम राहणार असल्याने प्रशासनाकडून सतर्कता। येत्या 24 ते 48 तासात विदर्भामध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट। तर चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदियामध्ये मुसळधार पावसाचा इशारा। अहिल्यानगरच्या भंडारदरा धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढला। धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक। भंडारदरा धरण सध्या 75% भरलं। धरणातून 10,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। वसई विरारमध्ये मध्यरात्रीपासून पावसाची विश्रांती। काल दिवसभर पडलेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचलं होतं। लोकल आणि शहरातील वाहतूक व्यवस्था आज सकाळी झाली सुरळीत। गंगापूर धरणातून विसर्ग वाढवला। गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। गोदाघाट आणि रामकुंड परिसरातील दुकानांमध्ये पाणी शिरलं। परिसरातील दुकानांना सुरक्षित स्थळी हलवलं। कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरला। तर पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत काहीशी घट। पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 36 फूट 6 इंचांवर। तर राधानगरी धरणाच्या पाणीसाठ्यातील वाढ आता कायम। कोयना धरणाच्या पाणी पातळीमध्ये झपाट्यानं वाढ। तर धरणाच्या पायथा वीजगृहाचं दुसरं युनिट सुरू करण्यात आलं असून नदीपात्रामध्ये 1050 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांनाही सतर्कतेचा इशारा।